सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू ॲडमिशन व्हिडिओ सिरीज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की जर तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल आणि जर तुम्हाला ह्या कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला ॲडमिशनसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल किंवा जर तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये असाल किंवा जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतात. जर तुम्ही ड्रॉपर असाल तर कुठले वेगळे डॉक्युमेंट आपल्याला रिक्वायर्ड आहेत का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अँड आपलं एक व्हॉट्सअप चॅनल आहे, हे पण तुम्ही चॅनल जॉईन करून ठेवा. इंजिनिअरिंगसाठी आणि फार्मसीसाठी वेगवेगळे चॅनल्स आहेत, तर सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सगळ्यात पहिले ही व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे. पार्ट नंबर 1 आहे कंपल्सरी डॉक्युमेंट्स, म्हणजे असे डॉक्युमेंट्स जे सगळ्या मुलांना रिक्वायर्ड असणार आहेत. जरी तुम्ही ओपनमध्ये असाल किंवा कुठल्याही रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये असाल तरी तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणार आहेत. तर हे आपण कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये कव्हर करणार आहोत. अँड पार्ट 2 मध्ये आपण स्पेशल डॉक्युमेंट्स बघणार आहोत. स्पेशल डॉक्युमेंट्स म्हणजेच काय की जर तुम्ही कुठल्याही रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये असाल किंवा कुठल्याही स्पेशल रिझर्वेशनमध्ये तुम्ही असाल तर नक्की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणार आहेत जे ॲडमिशनच्या वेळी तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत. तर हे आपण इन डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. अँड त्यासोबत जर कुठलेही डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर त्याचा नक्की कुठला अल्टरनेट वे आहे, त्याचं सोल्युशन काय आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यामुळे नीट तुम्ही सगळं केअरफुली ऐकून घ्या. सगळ्यात पहिले आपण बघूया कंपल्सरी डॉक्युमेंट्स. कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये सगळ्यात पहिले आपल्याकडे आहे 12वीची मार्कशीट. तुम्हाला आता 12वीची मार्कशीट तुमच्या कॉलेजकडनं मिळाली असेल तर ही मार्कशीट रिक्वायर्ड असणार आहे. सेकंड आहे 10वीची मार्कशीट. तुमच्याकडे 10वीची मार्कशीट सुद्धा असली पाहिजे. सर्टिफिकेट बोलत नाही आहे, मार्कशीट ही असली पाहिजे. आणि मार्कशीटवर काही पण मिस्टेक नसले पाहिजेत, नाहीतर व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. नंतर थर्ड आहे 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट. लिव्हिंग सर्टिफिकेट तुमचे रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यावरती जेवढे पण डिटेल्स आहेत, तुमची कास्ट, कॅटेगरी, हे सगळं तुमचं प्रॉपरली सगळं मेन्शन असलं पाहिजे. हे झालं आपलं स्कूलिंगचं. नंतर फोर्थ आहे डोमिसाईल सर्टिफिकेट. आता डोमिसाईल सर्टिफिकेट का रिक्वायर्ड असतं, कारण की हे स्टेट करतं की तुम्ही महाराष्ट्र स्टेटमधनं बिलॉंग करता, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे कॅन्डिडेट आहात हे तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेटमधनं समजतं. आता जर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर ह्याचा अल्टरनेट आहे तुमचं बर्थ सर्टिफिकेट. तुमचं बर्थ सर्टिफिकेट पण चालणार आहे, बट मी तुम्हाला हेच सजेस्ट करेन की तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेटला पण अप्लाय करून घ्या, कारण की इन फ्युचर जेव्हा तुम्ही स्कॉलरशिपला अप्लाय करता तर त्यावेळी डोमिसाईल सर्टिफिकेट रिक्वायर्ड असतं. तर त्याच्यामुळे डोमिसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्र स्टेटचं हे तुमचं रिक्वायर्ड असणार आहे. नंतर फिफ्थ आहे तुमचं इन्कम सर्टिफिकेट. आता इन्कम सर्टिफिकेट कॅन्डिडेटचं नाही तर पॅरेंट्सचं रिक्वायर्ड असणार आहे, कारण की आता आपण कॅन्डिडेट तर काही कमवत नाही आहेत, आपण तर स्टुडंट आहेत. कोण कमवत आहे, आपले पॅरेंट्स कमवतात. तर आपल्या पॅरेंट्सचे इन्कम सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे. आणि हे इन्कम सर्टिफिकेट व्हॅलिड असलं पाहिजे. ह्याची व्हॅलिडिटी कधीपर्यंत असली पाहिजे तर 31 मार्च 2027 पर्यंत हे तुमचं इन्कम सर्टिफिकेट व्हॅलिड असलं पाहिजे. आता काही मुलांचे इन्कम सर्टिफिकेट एक्सपायर्ड झाले असतील, काही जणांकडे 2026 पर्यंतचेच इन्कम सर्टिफिकेट असतील, तर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट रिन्यू करून घ्या. कारण की जेव्हाही तुम्हाला TFWS किंवा EWS सारख्या स्कीमसाठी, स्कॉलरशिपसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्यावेळी तुम्हाला कंपल्सरी बेसिसवर इन्कम सर्टिफिकेट हे तुम्हाला प्रूफ म्हणून शो करावं लागतं. तर हे तुमचं इन्कम सर्टिफिकेट असलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे तुमचं आधार कार्ड. आधार कार्ड सगळं तुमचं अपडेटेड असलं पाहिजे, त्याच्यावरती काही मिस्टेक नको. काही मिस्टेक असतील तर हे तुम्ही अपडेट करून घ्या, कारण की ॲडमिशनच्या वेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना प्रत्येक डॉक्युमेंट स्टेप बाय स्टेप 1 by 1 सगळं व्हेरीफाय केलं जातो. तर त्याच्यामुळे तुमच्याकडे आधार कार्ड हे अपडेटेड असलं पाहिजे, त्याच्यावरती फोटो वगैरे हा अपडेट असला पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या एंट्रन्स एक्झामची मार्कशीट. आता तुम्ही एंट्रन्स एक्झाम कोणती दिली आहे, तुम्ही MST CETची एक्झाम दिली आहे. आता MST CETचे स्कोर कार्ड म्हणजे तुमचे पर्सेंटाईल हे तुम्हाला लवकरच समजतील. तर हे तुमचं स्कोर कार्ड रिक्वायर्ड असणार आहे. जर तुम्ही JEE पण अप्लाय केलं असेल आणि तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये JEE थ्रू पण तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला JEEचं पण स्कोर कार्ड रिक्वायर्ड असणार आहे. ते तुमचं मार्कशीट, जी एंट्रन्स एक्झामची मार्कशीट आहे ही तुमची रिक्वायर्ड असणार आहे. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की नक्की कोणते कोणते आपले कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत जे सगळ्या मुलांना, प्रत्येक मुलाला ओपनमध्ये असेल, रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये असेल, ह्या सगळ्या मुलांना हे रिक्वायर्ड असणार आहे. आता आपण बघूया स्पेशल डॉक्युमेंट्स. असे कोणते डॉक्युमेंट्स स्पेशल आहेत जे फक्त कॅटेगरीच्याच मुलांना रिक्वायर्ड असणार आहेत. तर सगळ्यात पहिले आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट खूप इम्पॉर्टंट आहे. हे असं काही कास्ट सर्टिफिकेट असतं, मी तुम्हाला इथे काही सॅम्पल डॉक्युमेंटचे इमेजेससुद्धा अटॅच केलेले आहेत, ज्याच्याने तुम्हाला समजेल की हां अशा प्रकारे हे डॉक्युमेंट आहे, हे डॉक्युमेंट आपल्याकडे आहे का, हे सगळं तुम्हाला समजेल. तर हे काही कास्ट सर्टिफिकेट आहे. हे OBC, SBC, SC ST, VJNT, SCBC ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या मुलांना हे रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट.
कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण खूप इम्पॉर्टंट आहे. हे कुठल्या कॅन्डिडेटला रिक्वायर्ड असणार, तर OBC, SBC, SC ST, VJNT, SCBC ह्या कॅटेगरीच्या मुलांना हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे. आता ह्या पॉईंटला भरपूर मुलं अशी पण आहेत ज्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला अप्लाय केलं आहे, बट त्यांच्याकडे अजून सर्टिफिकेट आलं नाही आहे. मग ते मुलं बोलतात की दादा माझ्याकडे सर्टिफिकेट अजून आलं नाही आहे, मी अप्लाय केलं आहे, तर आत्ता मी काय करू, मी कॅपराऊंडसाठी अप्लाय करू शकतो का, कॅटेगरीमध्ये मी अप्लाय करू शकतो का. तर लक्षात घ्या, आत्ता जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल, तुम्ही ह्या सर्टिफिकेटला अप्लाय केलं आहे, मग अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळते, तर ते रिसिप्ट तुम्ही टेम्पररी बेसिसवर चालवू शकता. म्हणजे CETCने एक तुम्हाला सांगितलं आहे की जर तुम्ही ह्या डॉक्युमेंटला अप्लाय केलं असेल ना, तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना ह्या डॉक्युमेंटचं तुम्हाला एक रिसिप्ट मिळते, तर त्या रिसिप्ट नंबरने तुम्ही कॅपराऊंडसाठी रजिस्टर करू शकता. बट हे परमनंटली चालणार नाही आहे. कॅपराऊंड 4 पर्यंत तुम्हाला हे ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला CETच्या वेबसाईटवर अपलोड करावं लागतं. जेव्हाही तुम्हाला कॉलेजमध्ये नंबर लागतो, त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर हे ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागतं. बट कॅपराऊंड 4च्या आधीपर्यंत टेम्पररी बेसिसवर तुम्ही रिसिप्टवर काम चालवू शकता. तर हे काही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे जे तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याच्यासोबत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसुद्धा आहे. अशा प्रकारे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असतं आणि हे सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आहे की हे सर्टिफिकेट 2027पर्यंत 31 मार्च 2027पर्यंत हे तुमचं व्हॅलिड असलं पाहिजे. जर तुमचं एक्सपायर झालं असेल तर ह्याला तुम्ही रिन्यू करून घ्या. हां, जर तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर हे सर्टिफिकेट रिक्वायर्ड नाही आहे. फक्त ह्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्याच मुलांसाठी हे सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे. अगेन हे सर्टिफिकेट पण भरपूर मुलांकडे अवेलेबल नाही आहे. सो जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल आणि जर तुम्हाला अप्लाय केलं असेल तर टेम्पररी बेसिसवर तुम्ही रिसिप्टवर काम चालवू शकता. जेव्हा तुमचे कॅपराऊंडचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल त्यावेळी तुम्ही रिसिप्टच्या बेसिसवर तुम्ही रजिस्टर करू शकता. बट हां, कॅपराऊंड 4पर्यंत तुमच्याकडे हे सर्टिफिकेट ओरिजिनल आलं पाहिजे, कारण की कॅपराऊंड 4ला CET सेल स्ट्रिक्टली सांगतं की हां चला आता तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ज्याची तुम्ही रिसिप्ट अपलोड केली होती त्याची तुम्हाला जो ओरिजिनल कॉपी अटॅच करायची, तर हे तुम्हाला कॅपराऊंड 4च्या वेळी करावं लागणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही आता लवकरात लवकर अप्लाय करून घ्या, कारण की हे डॉक्युमेंट यायला खूप वेळ लागतो. अँड एक मी तुम्हाला सांगतो की भरपूर मुलं अशी असतात ज्यांच्याकडे हे कॅटेगरीचे सर्टिफिकेट लवकरात लवकर येत नाहीत आणि त्यांचे ॲडमिशन्स कॅन्सलसुद्धा झालेले आहेत. तर त्यामुळे तुमचंसुद्धा ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट कॅपराऊंड 4पर्यंत अवेलेबल नाही झालं तर. त्याच्यामुळे लवकरात लवकर अवेलेबल करून घ्या. आत्ताच तुम्ही ह्या डॉक्युमेंटला अप्लाय करा जर तुम्ही अप्लाय नसेल केलं तर. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. त्याच्यानंतर EWS सर्टिफिकेट. आता EWS सर्टिफिकेट तुमच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या रिक्वायर्ड असणार आहे, सेंट्रलचं चालणार नाही आणि हे फक्त ओपन कॅटेगरीच्याच मुलांना मिळतं. सेंट्रलचं चालत नाही. महाराष्ट्र स्टेटचं EWS सर्टिफिकेट तुमचं रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेट. जर तुम्ही डिसेबल कॅन्डिडेट असाल, जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला डिसेबिलिटी सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे. परमनंट डिसेबिलिटी असली पाहिजे, सगळे डिटेल्स तुमचे त्या तिथे मेन्शन केलेले असले पाहिजेत. तर हे काही डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे जे तुमचे रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट कोणाला रिक्वायर्ड असतं, तर ज्या पण मुलांनी ड्रॉप घेतलेला आहे, जी पण मुलं लास्ट इयरलाच 12वीची एक्झाम पासआउट झाली आहेत बट त्यांनी ड्रॉप घेतला होता CETच्या एक्झामला अजून चांगलं प्रिपेअर करण्यासाठी, तर त्या मुलांना गॅप सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे. आता हे सर्टिफिकेट आत्ताच लगेच अपलोड नाही करावं लागत. जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता तर त्यावेळी कॉलेजमध्ये तुम्हाला हे सर्टिफिकेट प्रोव्हाइड करावं लागतं. तर त्या केसमध्ये गॅप सर्टिफिकेटला तुम्ही अप्लाय करून घ्या. हे काही ॲफिडेविट आहे, ह्याचं तुम्हाला फॉर्मॅट रेडी करावा लागतो. फॉर्मॅटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर त्या तिथून तुम्ही हे ॲफिडेविटचा फॉर्मॅट हे तुम्ही डाउनलोड करू शकता. सो गाईज आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा आय गॉट इट, म्हणजे मला समजेल की जेवढं पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे किती मुलांना समजलं आहे. ॲज वेल एज आपली पर्सनल काउन्सिलिंगची बॅच आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग, तुमच्या रँकच्या अकॉर्डिंग तुम्हाला एक पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट आम्ही बनवून देऊ. ह्याच्यामध्ये 1-on-1 मेंटरशिप तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते, म्हणजे 1-on-1 मेंटर तुम्हाला असाइन केले जातात, ज्याच्यामधनं थ्रू आउट दी ॲडमिशन प्रोसेस आम्ही तुम्हाला 1-to-1 आम्ही तुम्हाला गाईड करणार आहोत. ह्याच्यामध्ये अनलिमिटेड व्हॉट्सॲप आणि कॉल सपोर्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही पण डाऊट्स असतील तुम्ही डायरेक्टली मला किंवा पर्सनल मेंटरला कॉन्टॅक्ट करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही मलासुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचे कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस नाही आहेत. ह्या बॅचची प्राईस आहे 1499, जी स्पेशल ऑफर आहे, जी लवकरात लवकर आता एंड होणार आहे. तर ह्या ऑफरमध्येच तुम्ही हे सगळे फीचर्स क्लेम करू शकता. जर तुम्हाला काही काउन्सिलिंगची रिगार्डिंग एन्क्वायरी करायची असेल तर ह्या इकडे मी तुम्हाला एक एन्क्वायरी नंबर दिलेला आहे. ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही मेसेज करा की आय वॉन्ट टू एनरोल इन युअर पर्सनल काउन्सिलिंग. हा मेसेज केलात की जेवढे पण डिटेल्स आहेत काउन्सिलिंगचे रिगार्डिंग हे सगळे आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲपवरती सेंड करू.
प्लस जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर आपलं एक ॲप आहे इझी कॉलेज, हे तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड करायची लिंक पेज मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. डाउनलोड केल्यानंतर त्या तिकडे तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तुमची बॅच सिलेक्ट करायची आहे. बॅच सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही एनरोल केलं तर 24 आवर्समध्ये माझी टीम तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करेल. अँड आपलं व्हॉट्सॲप चॅनल आहे, हे पण तुम्ही जॉईन करून ठेवा. ह्याच्यावर पण मी तुम्हाला रेग्युलर अपडेट्स प्रोव्हाइड करत असतो. ह्याचे लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस, आय होप सगळं समजलेलं असेल. दॅट्स द व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड गुड डे.